आणि आज तो दिवस आहे, तर आम्ही सुपर एक्सायटेड आहोत खरं तर, की पहिल्यांदा बाळाचे जे काही हृदयाचे ठोके आहेत तर ते ऐकायला मिळावेत अशीच इच्छा आहे. तेवढा तो वेळ असा म्हणजे जातच नव्हता आणि जेव्हा ते थोडा वेळ थांबले 7 वीक 5 डेज 5 डेज म्हणजे 7 आठवडे 5 दिवस इतके वर्ष वाट बघितलं ना, तर ती गोष्ट हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस खूप खास आहे. खास यासाठी की बघा आपण काही दिवसांपूर्वी चेक केलं होतं किटवरती आणि पॉझिटिव्ह आलं. त्यानंतर दवाखान्यात जाऊन आलो आम्ही आणि 11 तारखेला जेव्हा गेलो हॉस्पिटलमध्ये मॅमचं असं म्हणणं होतं की आता लगेचच अल्ट्रासाऊंड करणं म्हणजे पहिली जी सोनोग्राफी असते ती लगेच केली तर आपल्याला काहीच समजणार नाही, थोडासा वेळ जायला लागतो. ॲटलिस्ट कमीत कमी 10 दिवस व्हायला पाहिजेत वरती. त्यानंतर मग आपण म्हणजे सॅक बनली आहे का किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू झालेत का या सगळ्या गोष्टी पाहूया. सो 10 दिवसांनी बोलवलं होतं आणि आज तो दिवस आहे, तर आम्ही सुपर एक्सायटेड आहोत खरं तर, की पहिल्यांदा बाळाचे जे काही हृदयाचे ठोके आहेत तर ते ऐकायला मिळावेत अशीच इच्छा आहे स्वामीचरणी. कारण कसं होतं बऱ्याच वेळा म्हणजे ते लवकर येत नाहीत किंवा थोडासा वेळ लागतो त्या सगळ्या गोष्टींसाठी. सो मी तर आहेच एक्सायटेड. तर चला आता आपल्याला जो वेळ दिला आहे त्या वेळेत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते रिपोर्ट्स घेऊन मग मॅमकडे पण जायचं आहे आपल्याला. तर होप की सगळं छान होईल. आणि म्हणजे खरं तर घरातले सगळेच म्हणत होते अगोदरपासून पण की श्रीला आता 8 वर्ष होत आहेत आणि किती उशीर करणार आहात तुम्ही येते. आम्ही खरंच खूप वेळ घेतला आणि जेव्हा आम्ही मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी घडल्या तर असं पण बऱ्याचदा घडतं. त्यामुळे मग हा जो व्हिडिओ येणार आहे तर तो तुम्हाला जवळपास 3 महिने होऊन गेल्यानंतर येणार. डॉक्टरनी वगैरे सांगितलं जस्ट शूट करून ठेवतोय कारण पहिल्यांदा बाळाच्या हार्टबीट ऐकायचे आहेत किंवा त्याच्या हृदयाचे ठोके ऐकणं आणि खूप मोठी गोष्ट आहे. खूप एक्साइटमेंट आहे, कधी ऐकतोय असं वाटायला लागलं. हो ना. आणि ती न्यूज दिल्याबरोबर यांच्या रिॲक्शन तर मला माहित नाही आता व्हिडिओ मागे पुढे होतील कसं काय, ते रिॲक्शन व्हिडिओ आधी येईल का हा अगोदर येईल, परंतु जेव्हा पण तुम्ही ते पाहाल ना तर यांचे एक्सप्रेशन्स तर अनबिलिव्हेबल होते. सो आता सध्या आम्ही निघतो, सगळं व्यवस्थित असावं एवढंच मला वाटते, बाकी काही नाही. आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जसं सगळं छान होईल असंच आपण प्रार्थना करू. रस्त्यात केंद्र आहे, पाया पडून तसंच पुढे जाऊ. आता डिरेक्टली आपण चेकअप करून घरी आल्यानंतरच भेटू. हो चल. 4 वाजले, सगळं आवरायला पाहू शकताय. केव्हाच गेलेलो आम्ही, खूप गर्दी पण होती. तर चला थोडंसं पाणी घेते मी. कोकम पिणार हो लय बरोबर. अगोदर कोकम सरबत पितात आणि मग सांगतो तुम्हाला की काय झालं, अजून बाळाचे हृदयाचे ठोके ऐकले की नाही काय त्या सगळ्या गोष्टी. चला आता अगोदर मी कोकम बनवून घेते. इसमें ज्यादा हो गया मामे. असू दे. चला आता आपण कोकम सरबत घेऊ सगळे. या कोकम सरबत प्यायला. तर चला मी कपडे चेंज करते आणि थोडं फ्रेश होऊन मग तुमच्यासोबत गप्पा मारते. तर बघा गुड न्यूजवर गुड न्यूज मिळायला लागलेली आहे आणि इतके वर्ष वाट बघितलंय ना, तर ती गोष्ट बघा. याची खूप वाट बघितली होती आम्ही. ॲडमियम आता हे लावून जवळपास आम्हाला 2.5 वर्ष झालं. तर 2.5 वर्षानंतर पहिलं फुल उमललंय बघा. किती क्यूट आहे बघा, एकदम मस्त. आणि मेन गोष्ट म्हणजे ना बघा, काही गोष्टी आयुष्यात ना आपण म्हणजे प्रेडिक्ट करत नाही. म्हणजे खूपदा वाट पाहतो आणि एकदा एका विशिष्ट कालावधीनंतर वाट बघायची सोडून देतो आणि त्यानंतर अचानक एकदम फुल दिसतं ना, त्यावेळी खूपच भारी वाटतं. हो किती छान आहे ना ॲडेनियम फर्स्ट फुल.
नमस्कार. तर कालचा ब्लॉग जो आहे तर आज कंटिन्यू करतोय, कारण ऍक्च्युली काल उशीर झाला, तिथे खूप गर्दी होती, त्यामुळं उशीर झाला होता. वर्षाला पण विकनेस वगैरे जाणवत होता, त्यामुळे मग ठरवलं की बाबा आपण हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया. तर मग आज कंटिन्यू करतोय. तर ती काही शब्द मला उच्चारता येत नव्हते, त्यामुळे वर्षा मला असायला तर असू द्या. तर बाळाची पहिली सोनोग्राफी आहे ऍक्च्युली काल केलेली. तर याच्यामध्ये सर्वांना तुम्हाला तर माहित असेल की बाबा याच्यामध्ये काय बघतात की बाबा सॅक तयार झाली का आणि ठोके आहेत का बाळाच्या हृदयाचे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समजतात. त्यामुळं ना खूपच अतिशय महत्वाचा दिवस होता कालचा, आणि तो आनंद आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. पुढे काय काय असणार आहे ते आपण कंटिन्यू करूया आज. तर हा व्हिडिओ काल सुरू केला होता आपण, पण पुढे कंटिन्यू करता आला नाही, कारण कोकम वगैरे घेतला आणि त्यानंतर मला अचानक झोप यायला लागली आणि त्यामुळे मग मी थोडा वेळ आराम करावा म्हटलं आणि परत खूपच विकनेस वाटायला लागला आणि थोडंसं उलटीचा वगैरे पण त्रास होत होता. सो हे म्हटले की राहू द्या, आपण आता उद्या कंटिन्यू करू. पण कारण कसं आहे, हेल्थ पण तितकीच महत्वाची आहे. पण एक्साइटमेंट पण खूप होती की ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर मग आज आम्ही बसतोय फायनली ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर फर्स्ट ट्रायमिस्टर मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की पहिली सोनोग्राफी जी असते किंवा फर्स्ट अल्ट्रासाऊंड खूप मॅटर करतं. कारण जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता आणि किटवर पॉझिटिव्ह येतं तेव्हा तर आनंदाला पारावार उरत नाही, पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकता त्यावेळी तो जो आनंद असतो ना, तो शब्दात वर्णन करतात ना. म्हणजे 2 मिनिटांसाठी तुम्ही असे स्तब्ध होता आणि पूर्ण सगळ्या तुमच्या शरीरातली जी शक्ती आहे ना ती कानामध्ये. जगात सगळ्यात मोठा आनंद काय असेल तर तो आहे बरं का. काय होतं आता, श्री आता जवळपास 8वं वर्ष चालू आहे त्याला, म्हणजे त्याचा जन्म झाला 2016 मध्ये. तर तो कालावधी आणि आताचा कालावधी बराच आहे. त्यामुळे कसं त्यावेळेस सोशल मीडिया अथवा आपण एवढं कधी सर्च पण करायची वेळ आली नव्हती किंवा काय असते. परंतु ज्यावेळेस आम्हाला डॉक्टरांनी सांगितले बाबा तुम्हाला या दिवशी तुम्हाला पहिली सोनोग्राफी तुमची करायची आहे की बाबा, त्यावेळेस मग ती काही सिच्युएशन असते. म्हणजे आम्ही जेव्हा गेलेलो ना दाखवायला, म्हणजे 10 तारीख होती, पिरियड मिस झालेली आणि आम्ही घरी चेक केलं, पॉझिटिव्ह आलं आणि मग मॅम कडे गेलो. मॅम आणि आणि हिच्या बाबतीत मला फर्स्ट वेळेस सगळा अनुभव आहे ना आताचाही. हिला तसं जर काही असेल ना 15 दिवस अगोदरच माहिती एवढं जेवण होत जातं ना, हिला खूप भूक लागते. कारण हिचा आहार किती ते मला माहिती आहे, परंतु खूप भूक लागायला लागली. हिला म्हणली की असं काहीतरी असू शकतंय म्हणून तिला अगोदरच चावू लागली होती. मला समजलं होतं, पण आपण त्या एका विशिष्ट तारखेपर्यंत वाट पाहतोच ना. त्यामुळे मग पिरियड मिस झाल्यानंतर काही जण 8 दिवस थांबून मग चेक करतात किंवा ह्या त्या गोष्टी. पण माझ्या बाबतीतली एक गोष्ट म्हणजे मला माहिती आहे की मला किती दिवस थांबायचं आणि कधी टेस्ट करायचं. कारण आपण आपल्या शरीराच्या बाबतीत सजग असू ना, तर आपलंच शरीर आपल्याला सिम्बल्स देत असतं किंवा ते सिम्पटम्स जाणून घेतात की नाही समथिंग काहीतरी चेंज होतंय. तर ते मला जाणवायला सुरू झालेलं. पण जेव्हा म्हणजे किट वगैरे आणलं आणि चेक केलं तर पॉझिटिव्ह लगेच आलेलं आणि यांना दाखवलंच. तर तो व्हिडिओ कधी येतोय काय मला माहिती नाही, पण त्यांचे जे काही एक्सप्रेशन्स काय म्हणतात प्रतिक्रिया होत्या, तर त्या जेव्हा तुम्ही पाहाल ना, म्हणजे व्हिडिओ मे बी तो याआधी आलेला असेल किंवा यानंतर येईल, पण ते खूपच अनएक्सपेक्टेड. आणि कारण आहे ना आता श्रीजवळ मधल्या कालामध्ये ठीक आहे, एक विशिष्ट कालावधीपर्यंत आपण ठीक आहे, परंतु आता खूप डिफरन्स झाला आहे ना, एज गॅप खूप झाला. आणि मग घरच्यांच्या अपेक्षा पण खूप, म्हणजे बघा माझ्या घरचे असतील, हिच्या घरचे असतील, इव्हन बाप्पा सुद्धा बोलले आहे ना. नाही पण कसं होतं माहिती का, करिअर वाईज पण आपापल्या आयुष्यात आपल्याला स्थैर्य येणं गरजेचं, ते पण महत्वाचं आहे. सगळे म्हणतात म्हणून आपण डिसिजन घेऊन ओझं करून घेणार, कारण जबाबदारी घेणं सोपी गोष्ट नसतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा मनातून वाटतंय की आता मी एबल आहे, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या जबाबदाऱ्या आपण पेलू शकतोय, त्यावेळी सर्वस्वी तो डिसिजन त्या दोघांचा असला पाहिजे. कारण ऍट द एंड त्या दोघांनाच ते सगळं पेलायचं असतं. सो मला वाटतं की कुणीतरी प्रेशराईज करते म्हणून हे निर्णय घेण्याची गोष्ट नव्हेच. असो, विषय भरकटतोय. तर मग आम्ही म्हणजे 10ला चेक केलं, 11ला आम्ही हॉस्पिटलला गेलो. मॅम म्हणल्या 1च दिवस झालाय वरती आणि तुम्ही एवढं कसं काय शुअरली. आम्ही किट दाखवलं, त्या म्हटलं आपण तरी पण चेक करू. चेक केलं, मॅम म्हणल्या येस यू आर राईट, तुमचं खरं आहे.
मग पण मॅम असं म्हणत होते की लगेच आपल्याला बाळाच्या घाई हृदयाचे करू ठोके नये. हे करता येत नाहीत, आपल्याला 10 दिवस तरी थांबावं वाढवावं लागेल. लागेल. आणि त्यांनी आम्हाला एक डेट दिली, त्या दिवशी आम्ही म्हणजेच काल गेल्यानंतर मग सोनोग्राफीला गेलंच. आता ते तर पुढचा अनुभव आहे सांगितलं. म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, मला म्हणजे शूट घेणं वगैरे या गोष्टी तर नव्हत्याच बरं का, लक्षात डोक्यातही नव्हत्या. म्हणजे मुळात सगळी काय म्हणतात त्याला, दुकुड बुकुड म्हणतात ना, तसा प्रकार होता. एकदम माझेच काळजाचे ठोके वाढले होते की बाबा, एकदम बाळाचे ठोके ऐकायचे म्हणून त्यांचे ठोके वाढले, खूप ठोके वाढले होते खरंच. कारण कसं आहे माहितीये का, बघा की एवढ्या कालावधी त्या गोष्टी होणं गरजेचं असतं. की बाबा बाळाला ठोके म्हणजे त्याचे हार्ट बीट्स आहेत ना, ते आहेत की नाही हे बघण्याच्या उत्साहामध्ये किंवा त्या चिंतेमध्ये आहे ना, माझे हार्टबीट खूप वाढले होते. आणि फर्स्ट टाइम वर्ष थोडंसं असं म्हणजे जबाबदारीनं असल्यासारखं वाटलं मला. कारण ती सायलेंट होती आणि काय नसतंय, आपण जाऊया चेक करूया. पण मला ना माझ्या डोक्यात 1000 विचार होते. मग आता काय मी जास्त एक्साइटमेंट पण दाखवली नाही त्यावेळी, कारण माझं असं होतं की आपण मागच्या वेळेस हिला एक्सपिरियन्स आला होता, त्याच्यामुळे गोष्टी शांततेत घेऊया आणि जे होतंय आणि जसं काही डॉक्टर रिकमेंड करतात त्यानुसार चालू. आणि मग नंतर जेव्हा डिस्क्लोज करायचंय आणि खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करायचा तेव्हा करूच, पण थांबू असं माझं. बघूया तो आनंद तुमच्या सोबत शेअर करता यावा आम्हाला बी, तेवढं म्हणजे पुढे चांगल्या गोष्टी व्हाव्या असं परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्ही पण प्रार्थना करा. त्यापूर्वी काय झालं माहितीये का, म्हणजे आम्ही ते फीस वगैरे भरली वगैरे, आम्ही तिथं बसलो, पाणी वगैरे प्यायला सांगितलेलं होतं, पाणी वगैरे पिलं आणि खूपदा ते सगळ्या गोष्टी आणि 2 म्हणजे बॉटल आम्ही घरून घेऊन गेलो होतो. परत आणखी जास्त डॉक्टरांनी पाणी प्यायला सांगितलं आहे ना, ते पाणी वगैरे पिलं. आणि मग नंतर त्यांनी मला पण अलाउ केलं ऍक्च्युअली मध्ये आणि बघितलं. तर म्हणजे खरं सांगतो, एवढं अगोदरच्या वेळेस काही वाटलेलं नव्हतं, पण यावेळेस खरंच मी सुद्धा एवढं म्हणजे काय म्हणतात मुठीत जीव आणून मी ही करत होतो की बाबा डॉक्टरनी एवढंच म्हणावं की सगळं ठीक आहे, एवढंच ऐकायची म्हणजे आतुरता. कारण ते आपल्याला त्या सोनोग्राफी मधलं काही कळणार नाही. मग म्हणलं की एवढंच आता हा वेळ कसा फास्ट जाईल आणि डॉक्टर सांगते चेक करत होते तेवढा तो वेळ असा म्हणजे जातच नव्हता. आणि जेव्हा ते थोडा वेळ थांबले आणि मग लास्ट हे म्हटले की कसं आहे डॉक्टर, आले का आणि ते हार्टबीट आलेत की नाही, तर ते म्हटले की थोडं होल्ड करा. त्यांनी परत एकदा केलं आणि ते व्हॉइस तिथला मोठा केला, व्हॉइस वाढवला आणि तो जो स्क्रीन असतो ना हिच्या बाजूला सरकवला आणि दाखवला. आणि त्यावेळेस ठक 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 एवढं स्पीड मध्ये होतं ना. ते आहे फुटेज, ते म्हणजे तुम्हाला ऑडिओ तरी नक्कीच ते व्हिडिओ दिसणार नाही, परंतु ऑडिओ तुम्हाला ऐकायला मिळेल किती स्पीडने ते हार्टबीट होते. आणि हे बघ, हे काय एरोज आहेत ना, ते म्हणजे आलेले आहेत हार्टबीट. आणि रिपोर्ट पण खूप छान आहे, खूप छान आहे. त्यामुळे आनंदच आहे. त्यांनी क्लिअर सांगितलं की म्हणजे बऱ्याचदा काय असतं माहिती का, इथं त्यांनी दिलंय युअर सॅक अपिअर नॉर्मल. म्हणजे बऱ्याचदा बाळ ते ट्यूब मध्येच असतात, ते गर्भाशयामध्ये युट्रस मध्ये ऍक्च्युअली येणं गरजेचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात, मग ते पहिल्याच वेळेत. आणि ज्यावेळेस मी परवाला ते व्हिडिओ चेक करत होतो, आपल्याला उद्या सोनोग्राफीला जायचंय म्हणून, तर त्यावेळेस मी बरेच एक्सपिरियन्स डॉक्टरांचे असे पण ऐकले की बाबा ते ट्यूब मध्ये काहीतरी असतं. आणि आमच्या शेजारचा आहे ना ते एक अनुभव होता, त्याच्यामुळे खूप घाबरलेलो होतो मी ऍक्च्युअली. मग आता त्याच्यातनं एवढे छान रिपोर्ट्स आले डॉक्टर सोनोग्राफीचे, जे त्यांनी पण सांगितले की, मी त्यांना विचारलं आमच्या डॉक्टरला काय नाही विचारण्या अगोदर त्यांना म्हणलं की बाबा सगळं व्यवस्थित आहे ना सर. म्हणल्यानंतर त्यांनी आहे ना सर खूप असे एकदम दीर गंभीर आहेत, त्यामुळे पहिल्यांदा एक 15 मिनिट असं होतं की काय आता काय क्रिटिकल आहे की काय आहे ना. हो ना, म्हणजे ते जास्त बोलत पण नाहीत. ती सोनोग्राफी होत असताना ती एकदाही बोललेली नाही ना. आम्ही असं आता काय झालं, रिपोर्ट्स यायच्या आतच ह्यांनी विचारलं की सर ते त्या चेअरवरून उठले आणि तिकडे गेले. त्यावेळेस मी त्यांना विचारलं सर सगळं व्यवस्थित आहे ना, तर म्हणले हो ठीक आहे व्यवस्थित आहे, हार्टबीट आहे व्यवस्थित. मग एकदम आहे ना गेलो बाहेर आणि मी 2 ग्लास पाणी पिलो आणि मग गेला हळूच तिथं आपल्या चेअरवर बसली. थोड्या वेळानं रिपोर्ट्स आले, मग खूप आनंद झाला मनस्वी, म्हणजे कसं शब्दात सांगू शकत नाही किती आनंद झाला.
आणि पुढे डोक्यात यायला वेगवेगळे विचार पुढचे सुरू झाले. मग आता पुढे असं असणार तसं असणार, स्त्रीला दादा अथवा दिदी, स्त्रीला अद्याप सांगितलेलं नाहीये त्या सगळ्या गोष्टी. आणि या इथं दिसत असेल 7 वीक 5 डेज. 5 डेज म्हणजे 7 आठवडे 5 दिवसानंतर आहे ना आम्ही तिथं फर्स्ट सोनोग्राफी करायला गेलो. म्हणजे खरं तर ऍज पर डॉक्टर 7 वीक 5 डेज असं आहे ते. पण आपण जसं म्हणजे पिरियड नुसार कॅल्क्युलेट करतो तर थोडंसं त्याच्यामध्ये हे असतं. अदरवाईज सगळं नॉर्मल आहे. एकंदरीत थोडक्यात सांगायचंय काय तर की सगळं छान आहे, सगळं नॉर्मल आहे. आणि बाळाच्या हृदयाचे ठोके आम्ही दोघांनीही ऐकलेत. आणि थोडंसं त्यांच्या परमिशननी फक्त ते ऑडिओ आम्ही कॅप्चर केलाय. ते व्हिज्युअलाइज जे आहे ते सगळं हे ब्लर केलंय, तुम्ही पाहिलं असेल तर. कारण स्त्रीला ऐकवण्यासाठी, आईला ऐकवण्यासाठी. त्यामुळे पण स्त्रीला अद्यापही सांगितलेलं नाही, आईला माहिती आहे. पण त्याला सांगायचं जेव्हा तेव्हा ते ऐकवण्यासाठी म्हणून आम्ही ते ठेवलं. आणि आमच्या आठवणीसाठी पण. कारण पहिली कुठलीही गोष्ट खूप स्पेशल असते. नॉट अ जोक. बघा ते बाळ म्हणजे आमच्या सोबत खेळेल, वाढेल आणि त्याचे पहिले हार्टबीट नॉट अ जोक अविस्मरणीय आहेत. आणि ते आयुष्यभर साठवण्यासारखे आहे ना, स्मरणामध्ये ठेवण्यासाठी येते. त्यामुळं खरंच काल ते एवढे स्पीड नव्हते ना, कारण बहुतेक ते जास्त असतात बाळाचे हार्टबीट, वेग जास्त असतो. तर सो असंच सगळं पुढे पण चांगलं चालत राहू देत असं आपण देवाला प्रार्थना करूया. आणि तुमचे आशीर्वाद तर आहेतच आमच्या सोबत. त्यामुळे कसं यावेळेस कुठलेही व्यत्यय न येता सगळं छान होणार आहे. फिंगर क्रॉस, सगळं छान होणार आहे. आणि आपण सगळं छानच विचार केला पाहिजे, पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे. सो विशेष म्हणजे आता वर्षाची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तिला पण वैयक्तिक घ्यावी लागणार आहे. कारण कसं आहार असेल, झोप असेल, वेळ असेल, सगळं म्हणजे शेड्यूल असेल. दुपारी म्हणजे सकाळच्या वेळी पण असं फील होतं कधी कधी तर की म्हणजे उठावंच नाही असं, अशी पण भावना. म्हणजे खूप वेगळं आहे ह्यावेळेसचा माझा एक्सपिरियन्स. त्याचं मी कधी सेपरेट तुमच्यासोबत शेअर करेनच. पण आता सध्या मी ज्या फेज मधून चालली आहे तर ते जे ड्युरेशन आहे ते स्त्रीच्या वेळी पण सेम होतं की खाण्याच्या बाबतीत खूप भूक लागण्याच्या बाबतीतलं. परंतु पुढे आता ज्या काही गोष्टी असतील त्यात काही बाबतीत मला वेगळं जाणवतंय की म्हणजे मळमळणे असेल किंवा झोपेच्या बाबतीमधल्या काही गोष्टी असतील ज्या स्त्रीच्या वेळेस मला इतकी झोप कधीच येत नाही असं आहे. डॉक्टर तर बोलले नाही की बाबा त्या दिवशी की बाबा असं असं जाणवू शकतं तुम्हाला झोप वगैरे. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि ते नॉर्मल आहे म्हटलंय, त्यात तेवढं चिंताजनक असं काही नाही. सो आणि आता खरंच आमका की घरच्यांशी म्हणजे आई असेल इकडं सगळ्यांशी जेव्हा लाईव्ह होईल तेव्हा ऑलरेडी 3 मंथ तरी होऊनच गेलेले असते, इव्हन त्यापेक्षा सुद्धा जास्त. आणि आता आम्ही लगेच कुणाशी शेअर करणार नाही, कारण कसं जोपर्यंत डॉक्टर म्हणतात की बाबा आता तुम्ही कुठलीही काळजी करण्याची गरज नाही, सगळं व्यवस्थित. आपले जे अगदी जवळचे आहेत घरातले आपले तेवढे. बघा व्हिडिओ लेंदी होण्यापेक्षा आहे ना तर एवढंच सांगायचं होतं याच्यातनं की बाबा सगळं छान आहे, सगळं छानच होत राहणार आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या ब्लेसिंग्स आमच्या सोबत कायम राहू देत. कारण एका व्यक्तीने केलेली प्रार्थना आणि एवढ्या सगळ्यांनी मिळून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. त्यामुळे मग तुम्ही आमच्या सोबत आहात तर सगळं छानच होईल. सो आता चला एक छानपैकी गोष्ट मी मागवली आहे ती पण मला तुम्हाला दाखवायची. एक छान असं स्वतःसाठी मी सेल्फ गिफ्ट घेतलेलं आहे. म्हणजे नवरात्र काय देत नाही त्यामुळे एक ड्रेस खूप आवडला होता मला आणि जनरली मी फक्त ऍड टू कार्ड करून ठेवते ऑनलाईन काही असेल आवडलं तर. पण शक्यतो म्हणजे खरेदी करत नाही जास्त तर वेळा, बघायचं ठेवायचं आणि कधी खूप सगळ्यांचे त्याच्यावर मत घ्यायचे आईचं ह्यांचं सगळ्याचं आणि सगळे म्हटलं छान आहे छान आहे की मग मागवायचं. पण यावेळी असं झालं की मी स्वतःच घेतले, कुणाला असं म्हटलं नाही. मी पण बघितलेलं नाही ऍक्च्युली. वेगळा आलाय बहुतेक. असं आहे का? तू वापस पाठवू शकतीस. 1999 असं का? काढून बघ तुला आवडलं तर असू दे ना, चालते की यूज वेअर करून तू रिटर्न देऊ शकतेस, काय अडचण नाही. आणि तुला साईज कम्फर्टेबल आहे का ते बघू शकतेस ना. मी ना याच्यामध्ये डार्क शेड मागवला होता पण अगं डार्क असंच असतं ते ऑनलाईन कसं दिसतं ते कॅटलॉग असतात ना ते तसे दिसतात. हो पण छान आहे कलर. हो कॉटन आहे. अगं छान आहे, मस्त एकदम एक नंबर.
अंगरखा पॅटर्न. नाही खूप छान आहे एकदम. कलर वगैरे छान आहे. असं कधीच नाही वापरलेलं तू. म्हणूनच घेतलेला. म्हटलं थोडा लेट ढगळा होईल. आता पुढे ढगळेच लागणार आहेत त्या हिशोबानेच घेतले. असं आहे का? आतापासून प्लॅनिंग पप्पा? म्हणजे पुढे ना हे एकतर कपडा आकसतोय आणि त्याच्यात एकदम असं फिट्ट घेतलाय ना तर रेग्युलर साईज पेक्षा 2 साईज मोठा घेतलाय. छान आहे छान आहे. मला वाटते कलर तो मला पाहिजे तो नाहीये. नाही नाही नाही, हा कलर असू द्या. येत असेल ना तर असू दे. मला खूप आवडला. हो खूप आवडला. घालून बघ का? हा वेअर करून बघ. मस्तच. कितीला मिळाला हा? आहे ऍक्च्युली प्राइस 1999 पण डिस्काउंट मध्ये 50% ऑफ. होय म्हणून बरोबर. वेअर करून बघ. आला व्यवस्थित तर हेच राहू दे. खूप आवडलं वर्ष मला. छान वाटायला. खूप खूप भारी कलर वाटायला. मला वाटत होतं मी ना ह्याच्यात सॅफ्रॉन घेतला होता तर मे बी कसं काय कलर वेगळा आला काय. असं कधी होत नाही ऑनलाईन. मला जास्त ढगळा होतोय असं वाटत होत पण नाही झालेलं तेवढं आहे ना. आणि आकसणार की कॉटन. हो तसं पण आहे. बघ तुला कम्फर्टेबल वाटत असेल तर. कम्फर्टेबल आहे म्हणजे एकदम सेन्सर मोकळं टाकलं हा, वाटतं. पण दिसायला कसं दिसतं. एक नंबर एक नंबर. तुम्हाला कसं वाटतं सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला सवय नाही. हे पॅटर्न मला खूप आवडलाय. अँगर फर्स्ट टाइम ट्राय केलं मी हे असं pattern. त्यातून लूज पण करतात त्याला अंगरेखा म्हणल्यानंतर आहे ना ते. नाही हे फक्त हे शो साठी आहेत ना. 44 साईज आहे ही. आणि मला ना असे लॉंग कुर्ती वापरायची सवय आहे. हे कुर्तीच आहे पण असं वेगळा थोडासा पॅटर्न आहे. हा छान छान. एक नंबर एक नंबर. हो चला कसा वाटला तुम्हाला ते सांगा हा ड्रेस आणि आजचे आपले रिपोर्ट्स आणि सगळा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आम्ही तर सुपर डुपर खुश आहोत आणि अजून खूप छान छान असे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. सो अपकमिंग व्लॉगसाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर हिट करा आणि मग आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळते. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. सगळ्यात जास्त कसरत होती आमची स्त्रीपासून हे सगळं लपवण्याची त्यामुळे काय माहित हा व्हिडिओ. तर चला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.